चला नक्कीच मित्रांनो, आपण कॉम्बॉक्स मध्ये VIP डाईज वरती पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील एक जबरदस्त एक एक आपण ज्याला म्हणतो नवीन खोंड आहे मित्रांनो, नंदी आहे. नक्कीच खूप शुभेच्छा सर तुमच्या नंदीसाठी आणि बैलगाडा मालकांना देखील बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजावं या साऱ्या या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा. सर पंच पहिल्या बॉलवरती किती धावा होत्या सर? 4 आणि दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. लक्ष द्या. येस सर, सॉरी सर, थोडासा डिस्टर्ब होता आपल्याला. नक्कीच इथे आपण VIP डाईज वरती पाहतोय मित्रांनो, ब्रिजेश सोलकर सर इथे सत्कार होतोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा इथे सत्कार केला जातोय. MTCCL चे सर्वे सर्व आहेत मित्रांनो. एक मोठी व्यक्तिमत्व आहे, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरतीच कायम या मान्यवरांचं या सरांचं नाव आहे. एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला आज इथे लाभलंय आणि कौतुक करेल सर, थँक्यू सो मच. तदनंतर भरतजी लोहार सर को फाउंडर आहेत अँड लीग कमिशनर देखील आहेत. साहेबांचा देखील इथे सत्कार केला जातोय. आयोजक कमिटीला विनंती करतो महादेव सर, राज पाटील सर या आपल्या शुभ हस्ते सरांचा इथे सत्कार करायचा मित्रांनो. या मोठ्या मान्यवरांचं आपल्या या स्पर्धेसाठी मित्रांनो हे मोठं भाग्याची गोष्ट आहे आणि सरांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आलेच सर. आणि नक्कीच या मित्रांनो लीगचं प्रमोशन देखील सरांच्या मार्फत होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा पाहिली जाईल आणि नक्कीच कौतुकास्पद मोठ्या उंचीची स्पर्धा आहे. थँक्यू सो मच सर, आपण इथपर्यंत आलात. या स्पर्धेला आमच्या 4 चॅन लावलेत. थँक्यू सर. आपण VIP डाईज वरती कॉम्बॉक्स मध्ये असणं असतं व्हायचंय सर. आणि मी विनंती करतो सरांना की आपले मोलाचे संदेश या यंगस्टर खेळाडूंसाठी, आमच्या या 32 शिराळा तालुक्यातील खेळाडूंसाठी आपले मोलाचा संदेश. आपण तर खूप मोठी व्यक्ती आहात, परंतु नक्कीच तुमच्यासाठी सकाळपासून आम्ही वाट बघतोय. सर्व खेळाडू देखील वाट पाहत आहेत. आपण आलात, आपले 2 शब्द मार्गदर्शन सर. थँक्यू. सर्वप्रथम तर 32 शिराळकडनं मी पूर्ण मंडळाचा आभारी आहे. पूर्ण मंडळाचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. खूप चांगली स्पर्धा चालू आहे. किती चांगले प्लेयर खेळत आहेत. आणि चेतन आणि आम्ही सकाळपासून, म्हणजे मी सकाळपासून बाहेर निघालो आहे. 3री स्पर्धा आहे आम्ही कव्हर करतोय आज. पहिली बांद्र्यात होती, तर तुमचीच एक स्पर्धा आम्ही इकडे मला वाटतं येताना केली. महेशची नेरूळची. नंतर आम्ही इथे आलो, थोडा उशीरच झाला, त्याबद्दल क्षमस्व आहे आम्ही कमिटीला. आणि आमची आता एक स्पर्धा येते MTCCL म्हणून, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग म्हणून. एक चांगली स्पर्धा आहे. ही स्पर्धा म्हणजे स्पेशली तळागाळातल्या खेळाडूंसाठी आहे. कारण जेवढ्या मेजर लीग होतात भारतात त्याच्यामध्ये तळागाळातल्या प्लेयरला खेळायला भेटत नाही. आणि ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी आहे. पहिलं प्रथम तर हे महाराष्ट्राचे सगळे प्लेयर याच्यात रजिस्टर करू शकतात आणि खेळू शकतात, ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे. आता मी बघितलं एक पोरगा त्यांनी असं म्हणजे पायावरच असं पट करून 6 मारला. तिकडे पण 1 बॉल 6 पाहिजे होते. आम्ही मॅच बघायला गेलेलो, त्यांनी 1 बॉल 5ला असताना 6 मारला. टॅलेंट खूप आहे तुमच्या म्हणजे सांगली, कराड, कोल्हापूर साईडला. मी तिकडे भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे. विजय पावले तुमच्या पट्ट्यातला ऑल इंडिया आयकॉन आहे, तुम्हाला माहितीच असेल. ज्युनियर आहे मला तो, पण त्याचा क्रिकेट मी ग्रो होताना मी बघितलेलं असं सांगेन. तर नवीन पोरं जेवढे आपले खेळत आहेत तुमच्या भागातले, पश्चिम महाराष्ट्रातले जे आपले मुंबईत राहत आहेत, त्यांनी आपल्या साईटवर जावं, रजिस्टर करावं. ही खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा टोटल प्राईज रक्कम आहे 1 करोड रुपया. 1 करोड म्हणजे 51 लाख पहिलं प्राईज आहे. 31 दुसरं आहे. मॅन ऑफ द सिरीजला आपण 4 व्हीलर ठेवलेली आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगला आपण 1-1 लाख रुपये ठेवलेले आहेत. आणि मोस्ट इमर्जिंग प्लेयर जो असेल त्याला आपण 50,000 रुपये देणार आहोत. आणि आपण प्रॉपर रजिस्ट्रेशनचा आपला स्कॅनर आहे, आपली साईट आहे. कसं आहे, आपण आजकाल पोरं 2 तंदुरी खातो आणि 1200 असे संपवतो. तर माझं असं सर्व पोरांना म्हणणं आहे की तुम्ही ते इकडे एक चान्स घ्यावा. चांगली स्पर्धा आहे. इथे तुम्ही चांगले खेळले तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया लेवलला चांगल्या प्लेअरला चान्स भेटेल खेळायला. रजिस्टर करा, चांगली टुर्नामेंट आहे, खेळा. आणि आपली पहिली स्पर्धा अशी असणार आहे, समजा ऑप्शनमध्ये एक 400 पोरं आली
त्याचे जेवढे पण पोरं ऑप्शनमध्ये येणार, ज्यांचं नाव येणार ऑप्शन लिस्टमध्ये ट्रायल्स आणि सिलेक्शन मॅचेस नंतर, त्यांना ही भारतातली पहिली स्पर्धा लीग आहे ज्यात त्या पोराला 5,000 रुपये लागू होणार. तो ऑप्शनच्या लिस्टमध्ये, भले तो सिलेक्ट हो कुठल्या टीममध्ये किंवा नाही हो. ही आपल्या टुर्नामेंटचा USP आहे. आपल्या टुर्नामेंटचं जे बेस प्राईज असणार ते 25,000पासून जाऊन 3 लाखापर्यंत एक चांगला प्लेअर कमवू शकतो. तर खूप चांगली मोठी संधी आहे तळागाळातल्या प्लेअरसाठी. सगळ्यांनी खरंच रजिस्टर करा, या टुर्नामेंटचा भाग व्हा. आम्ही सोबत आहोतच तिकडे. आपल्यासोबत खूप मोठमोठे ऋषी वैद्य, त्याच्यानंतर विशाल जितेकर आहे, उमेश मांजरेकर आहे, खूप मोठी नावं आहेत, तुम्ही ऐकले असाल. हे आपल्याकडे एक 16 कोचेस आणि असिस्टंट कोचेस आपण ठेवलेले आहेत. तनुष कोटियन जो इंडिया ए खेळला, त्याचा पप्पा आपला करुणाकर कोटियन माझ्यासोबत खेळलेला आहे, तो आपल्याकडे सिलेक्टर म्हणून आहे. रमाकांत देसाईचा पोरगा अमोद देसाई आहे, कल्याणी घोरपडे आहे, प्रशांत गावडे आहे, ज्यांनी खरंच क्रिकेट खूप बघितलेलं आहे. असे आपल्याकडे सिलेक्टर आहेत. या असे हे सगळी टीम मी यासाठी ठेवली आहे, कुठल्याच तळागाळातल्या प्लेअरवर अन्याय व्हायला नको. काय होतं, कधी कधी अन्याय होतो खालच्या प्लेअरवर, त्यांना पुढे येता येत नाही. तुम्हालाही माहिती असेल, प्रोफेशनल क्रिकेटर इझिली कोणाला वरती यायला देत नाहीत, कारण त्यांची जागा धोक्यात असते. तर आम्हाला इथे लोकल प्लेअरला आम्ही जास्त हे दिलेलं आहे की त्यांनी चान्स घ्यावा, चांगलं क्रिकेट खेळावं आणि या स्पर्धेत भाग व्हा. आम्ही आहोतच. ही स्पर्धा पनवेलला होणार आहे, रोड पाहिलेला आपल्या इथेच, आणि 8-12 दिवसाचा टुर्नामेंट असणार आहे. एक चांगला फील येईल तुम्हाला. नवीन पोरांना म्हणजे आयकॉन आपण कृष्णा दिला आहे, परत उस्मान पटेल दिला आहे, ओमकार देसाई दिलेला आहे, असे नावाजलेले आयकॉन प्रत्येक टीमला लाभणार आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर काही शिकता येईल. क्रिकेट आपण बोलतो किती चांगलं खेळला, पण एखादा चांगला प्लेअर जर तुम्हाला गाईड करायला असेल तर तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळू शकता पुढे. तरी सगळ्यांना सांगतो, प्लेयर लोकांना फिट राहा, कारण क्रिकेट खेळायला तुम्हाला फिट राहायला लागेल. हे पोटबीट आलं की संपलं मग, असं आहे. तरी सगळ्यांनी फिट राहा आणि चांगलं क्रिकेट खेळा आणि आमच्या टुर्नामेंटचा भाग व्हा. थँक्यू. परत एकदा मी तुमच्या मंडळातर्फे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. अशीच कुठलीही स्पर्धा तुमची टेनिस जरी असली तरी आम्हाला बोलवा, आम्हाला वेळ असला आम्ही 100% येऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर, आपला मौल्यवान वेळ आपण दिलात आणि मी प्रॉमिस करतो नक्कीच पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतून, तळागाळाच्या या गावांमधून, या मातीतून नक्कीच काही खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये तुमच्या खेळताना पाहायला मिळतील. कारण आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट म्हणलं की सर चान्स मिळत नाही आहे खेळाडूला. बरेच खेळाडू दबले जातात, परंतु टॅलेंट आपण थोडक्यात पाहिलंय म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याच प्रकारचे इथे बॅट्समन आणि गोलंदाज देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये मी प्रॉमिस करतो आपल्याला काही खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. असेच आमच्यासोबत ग्राहक कायम आणि आम्हाला सपोर्ट करा. आता तेच म्हणूनच बोललो की खरंच ग्रामीण लेवलला खूप चांगले प्लेअर असतात, त्यांना चान्स भेटत नाही. त्यासाठी ही मोठी संधी आहे, ते असं आहे, बाकी काही नाही. तर मी तुम्हाला सांगतो, तुमचे जेवढे अजून मित्र असतील, असोसिएशन तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तर चेतनला पण बोललो तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये आमचे व्हिडिओज पाठवा आणि त्यांना बिंदास रजिस्टर करायला सांगा. आम्ही त्यांना 100% सपोर्ट करू. थँक्यू सो मच सर. थोडं टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो सरांसाठी आणि संपूर्ण या कमिटीसाठी. थँक्यू सो मच सर. येस. आणि तदनंतर मात्र या स्पर्धेच्या सर गोड आठवणी, मोबाईल आणि चष्मा तिथे आहे मला वाटते सर. या स्पर्धेच्या गोड आठवणी सन्मान चिन्ह देऊन सरांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. आणि नक्कीच राजभाऊंना मी विनंती करतो, सरांना या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे सरांचा. येस या सर, कौतुक करावं लागेल मित्रांनो. वेळात वेळ काढून सर इथपर्यंत आलेत आणि या स्पर्धेच्या जरूर गोड आठवणी आपल्यापर्यंत येत आहेत आणि वेळात वेळ काढून सर इथपर्यंत आलेत आणि कायम सर आठवणीत राहील. या स्पर्धा तुमच्यामुळे आमच्या आठवणीत राहील आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा इथे सत्कार केला जातोय. थँक्यू सो मच सर. तुमच्या देखील स्पर्धेसाठी खूप खूप आमच्या सर्वांकडून शुभेच्छा आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू. यस नक्कीच सर, आमच्याकडे असे खेळाडू आहेत आणि तुम्ही फॅन झाला त्या खेळाडूच्या त्या शॉटची नक्कीच कमाल कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती. आणि आपण देखील सर्वांनी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये मित्रांनो या स्कॅनरवरती स्कॅन करून मित्रांनो त्यांची काही फी आहे ती पे करून नक्कीच त्या मोठ्या स्पर्धेचा तुम्हाला भाग होता येईल मित्रांनो. म्हणूनसाठी नक्कीच आपण इथे या स्पर्धेमध्ये देखील सरांना ग्वाही देऊ की नक्की सर आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमधून काही खेळाडू खेळतील, यात काही शंका नाही आहे. आणि इथे मात्र आता पावसाला देखील सुरुवात जरूर झाली मित्रांनो. यस सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू चेतन सर. थँक्यू सो मच.
पावसाच्या सरी देखील बरसताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेतून निरोप घेत असताना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 मध्ये पाहायला मिळेल. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीला अगदी रोडपाळीच्या क्रीडांगणावर. धावसंख्या 24, 24 धावा. आणि हलका हलका आता पाऊस देखील बरसायला सुरुवात झालाय. संजय अजूनही खेळपट्टीवर उभा आहे, त्यामुळे धावा होतील यात मात्र शंका नाही आहे. आणि टीमचा कॅप्टन चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ त्याने देखील मागील मॅच मध्ये केला होता. हा सामना भरपूर महत्वाचा आहे या दोन टीमसाठी, त्यामुळे इकडे चांगलं करावं लागेल चेतन पाटीलला. रेनी सीझन म्हटलं की मग मान्सून ब्लास्ट, अगदी मग आपण पाहायला गेलं ना तर दोस्ती 11 उपवली कदमवाडी या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 24, 24 धावा. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी. ओहो लेग स्ट्रिक सोडून चाललाय. चिंबोरी अंपायरचे 2 हात समांतर, धाव मिळालेला अमांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात सिंगल मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचत 25. विराट कोहली यांचं देखील आगमन झालंय. जर्सी क्रमांक 18 आणि त्यांचं देखील आपण आगमन पाहतोय. ओहो खतरनाक बॉल पाठवला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेतन पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. काय बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये, अगदी दिशा दिल्या, ग्लान्स केलं फक्त. खतरनाक फलंदाजी मैदानच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतो. यासाठी जाणला जातो. चिंबोरे अंपायर आपण देखील पाहू शकाल चेतन पाटीलचे बॅटिंग काय जलवा दाखवतोय आज मैदानच्या आतमध्ये. फुल इन्फॉर्म खेळाडू आहे या टीमचा. परत एकदा लेग स्ट्रिक सोडून चाललाय. परत एकदा हॅमर केला असता तर त्याच दिशेने बॉल बाहेर गेला असता. वाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त मध्ये भर देऊन जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 च्या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मारुती फेकत असताना बॉल मिळतो. टीम साठी काहीतरी नवीन करायचं आहे, याच प्रयत्नात आहेत. मात्र वरुण देव देखील वरून बरसायला सुरुवात झाला. परत एकदा ज्युसी फुल टॉस. भाई मुझे मार आणि बॉल पाठवलाय. नो बॉलचा इशारा आलाय आणि धावा मिळतील 6 आणि 1+7 धावा टोटल या बॉलवर. काय बॅटिंग चालू आहे. जिथे धावानं अंकुश लावलं होतं तिथून धावा आता मोठ्या संख्येने होत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39, 39 धावा. थोडस दबाव आहे, हे दबाव झुगारावं लागेल गोलंदाजी करत असताना मारुतीला. मात्र दुसऱ्या बाजूने इन फॉर्म खेळाडू बॅटिंगचा जलवा दाखवतोय, चांगली बॅटिंग करतोय. यासाठी जाणला जातो चेतन पाटील. पुढचा बॉल चेतन पाटील साठी कमी गतीने टाकलाय. परत एकदा बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे आणि शुभमच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय. 6 धावांसाठी काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. चेतन पाटीलच्या बॅट मधून येतोय. 3 बॉल 3 षटकार. मस्त बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग चेतन पाटील. नाम तो सुना होगा, नाम नहीं ब्रांड है ब्रांड. खिरवड़े टीम का ब्रांड बरस रहा है और ऊपर से बारिश भी गिर रही है, तो ये कॉम्बिनेशन अच्छा है. चांगला खेळ इकडे देखील करतोय तो देखील आपल्या बॅटने आणि आता त्याची बॅट देखील बोलायला लागली आहे. का बॅटिंग केल्या टीम साठी लढतोय. संघर्ष चालू होता मात्र आता संघर्षाला शंखनाद केलाय आणि बॅटिंगचा अगदी बॉल सीमा पलीकडे जाणार हे सांगतोय चेतन पाटील. पुढचा बॉल थोडासा दडपण आहे गोलंदाजावर चेतन पाटील साठी. हा देखील लेग स्ट्रिक सोडून चाललाय. थोडस काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली. विश्वास दाखवला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 22+2 धावा म्हणजेच टोटल या बॉलवर 3 धावा आल्यात. मोठं षटक. धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 48 धावा. 2+1 अशी 3 धावा मिळाली या बॉलवर. आणि या बॉलवर जर सिक्सर आला तर राज पाटील कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कमी गतीने टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फ्लेक्झिबल खेळाडू आहे मी तर म्हटलेलं. इकडे चुकी झाली आहे. काय घडलंय. स्ट्राइक चेंज होत असताना बॉल मिळतोय.
संजय जिथे 3 धावा आल्यात, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. थोडस गवलेवाडी टीमचं क्रिकेट थोडस डगमगताना पाहायला मिळतो, जिथे फेकी थोडीशी खराब आणि त्याच मुलं 3 धावा. मात्र या ओव्हर मध्ये सर्वाधिक धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. का मॅचला टर्न केल्या बॅटिंग करत असताना चेतन पाटीलने, आणि त्याच्या बॅट मधून जर या षटकाचा विचार केला तर धावसंख्या जमवली गेली आहे. चेतनने 5 बॉल मध्ये 21 धावा चेतन खेळतोय. क्या बॅटिंग करतोय यार. ओ हो संजयच्या बॅट मधून देखील लॉंग ऑन क्लिअर करत असताना बॉल चाललाय त्या मोठे गावाच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 57. 57 धावा. चेंडूची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तेजस जरा बॉल पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 33 धावा जमवल्या गेल्यात. सर्वाधिक मोठं षटक येईल का या स्पर्धेमधलं. मागील ओव्हर मध्ये मागच्या मॅच मध्ये 40 आल्या होत्या, इकडे 33 तर आल्यात. ओ हो हा देखील फुल टॉस होता, मात्र बॉल पायावर आदळला गेलाय आणि डेलिब्रेट असं अंपायरने घोषित केलंय. त्यामुळे बॅटरकडे उत्तर नव्हतं. पायातला बॉल कशा प्रकारचा खेळला जातो हे विश्वजित म्हात्रेकडे तुम्ही शिकाल. पायातला बॉल, बैठक शॉट असे त्याच्याकडे बऱ्याच ट्रेडमार्क शॉट आहेत. त्यामुळे इकडे तुम्ही त्या देखील फटक्यांचा सराव केला पाहिजे. असे फटके महादेव कदम देखील बऱ्याचदा खेळताना दिसतो. मात्र इथे संजयने शांत राहिला. बॅटचा फ्लो काहीच नव्हता, अगदी स्तब्ध सावधान अवस्थेमध्ये राहिला आणि तिकडून धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. पुढचा बॉल. ओ परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवर विकेट आली. शेवटचा बॉल गोड करणार राहिलाय मारुतीसाठी आणि 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 57. 57 धावा. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणारे 18 बॉल, 58 ची गरज. आजचा दिवस देखील खिरवणे टीमसाठी खूप महत्वाचा राहिला आहे. जिथे आर्यनच्या अनुपस्थितीमध्ये खेळतोय त्याच कारणास्तव आजचा दिवस खिरवणे टीमसाठी चांगला राहिला म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच. चला अजित पाटील या टॉस साठी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करमाले एका बाजूला शिवकुमार तर दुसऱ्या बाजूला अजित. हे बॅटल आता नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 58 करायच्यात. 58. चला टॉस साठी या. जानमान स्पोर्ट करमाले आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट पाडली प्लस पाडली वाडी. या 2 टीम मध्ये बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या लगेच टॉस साठी. चला या अजित दादा टॉस साठी या, लवकर या. पावसाचा देखील आता वर्षाव सुरू झालाय आणि आजच्या दिवसामध्ये का बॅटिंग केलं खिरवडेने. 3 बॉल 3 षटकार चेतन पाटीलच्या नावावर राहिलेत. काय लढलाय. चला गवलेवाडी टीम लगेच बॅटिंग साठी आपली आघाडीची जोडी लवकर पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. फिफ्टी 58 करायचे. 58. विनोद सर तुम्हाला धावा नाही करायचे आहेत, प्लेयरला धावा करायचे आहेत. ओ विनोद सर जरा रेनकोट काढा ना, आनंद घ्या.
चला थोडं घाई करायची पा. चला बालकृष्ण, आपल्याला देखील विनंती, आपण थोडं वेळ कमी घ्या. संध्याकाळचे पहा चेतन पाटील, वेळ जास्त घेऊ नका. 5:30 वाजून गेलेत, अजूनही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्यात. त्यामध्ये थोडंसं घाई करा आणि तर मग षटकांमध्ये कपावत केली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा, कोऑपरेट करा. धावसंख्या देखील भरपूर झाली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रोहित आणि शुभम ही जोडी, गोड जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल पाठीमागे खेचलाय, बॉल चाललाय सीमा पलीकडे. अक्षयवर पहिला हल्ला चढवला, 4 धावा मिळतील. सुरुवात थाटात झाली. बॅटिंग करत असताना चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. रोहित हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. मात्र हा डाव्या हाताचा खेळाडू आहे रोहित, जो टीम साठी चांगला खेळ करतोय. स्टार्ट. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित पाटील. या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित पाटील, आपण लवकर या. ओहो हो हो, इथे काय घडलंय? हिट विकेट, चुकी केली रोहितने आणि रोहितला चावं लागतं माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाठीमागे गेले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, बॅट अगदी फ्लो मध्ये होती आणि ती यष्ट्यानं आदळली आणि त्याच कारणास्तव फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं अंपायरने. महत्वाची विकेट आल्या गोलंदाजी करत असताना खिरवडे टीम साठी. चला अजित पाटील, आपण लवकर या. मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅच अर्धशतकी खेळी करणारा अजित पाटील. चला अजित पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर या. पुढचा बॉल, ऑन साइडला फटका सजवलाय कमलेश. पहिली धाव कंप्लीट. बालकृष्ण बॉलच्या मागे धावतोय. लेजेंडरी खेळाडू आहे या टीमचा. कित्येक वर्ष या टीम साठी त्यांनी देखील दिले आहेत. मात्र आज चेतन पाटील हे नाव चर्चेत राहिलंय. कांबोडीचं मैदान त्याच्यासाठी अपवाद राहिलंय आणि काय बॅटिंग केलंय या मैदानावर. मैदानात जेव्हा जेव्हा आलाय ना, सिक्सरने सुरुवात केली आहे. त्यामुळे हे देखील विसरून चालायचं नाही. एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी फलंदाजी आज त्याची पाहायला मिळते. अक्षयचा हा बॉल, बालकृष्ण पाटील आहेत बॉलच्या खाली, धाव मिळणार नाहीये. डेंजरस खेळाडू आहे या टीमचा, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वय वर्ष 50 आणि त्यामध्ये देखील पहा तुम्ही किती तरबेजात. हा देखील वाद प्रचंड वेगाने टाकलाय. अक्षय पाटीलची गोलंदाजी घातक ठरते. बॅटिंग करणारा शुभम तो देखील थोडासा आता डगमगलाय. मात्र इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल ना तर शुभमला लढावं लागेल. लढवया वृत्ती दाखवावी लागेल. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, हा देखील सुरेख बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण होतोय आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जमवली गेली 5. बारा बॉल 53 ची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 53 करायच्यात. क्रिकेटचा सोहळा रंगतोय कामोठे नगरीमध्ये. नवीन गोलंदाज मिथून मागील मॅच मध्ये थोडस खराब गोलंदाजी केली होती. मात्र एका खेळाडूला इंजर करण्यामध्ये तो यशस्वी राहिला होता. त्यामुळे खतरनाक गोलंदाज आहे. त्यामुळे सावध राहू शकाल, बॅटरला विनंती असेल. पहिला सुरुवात झाली आहे. MS धोनीला देखील बॉल आता भेटत नाही. या टीमचा MS धोनी आपण पाहतो यष्टनच्या मागे, जिथे वाईट +2 अशा धावा मिळतील आणि या 2 समीकरण बदलेल. धावसंख्या पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. ज्या चेतन पाटीलने धावा जमवल्यात ना, त्या आता तेच विकेटच्या मागून खर्च करतात. परत एकदा चेतन पाटील देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. मात्र मिथूनवर विश्वास दाखवला आणि अजून एक व्हाईट बॉल फेकलाय. स्क्वेअर गोलंदाजी पाहायला मिळतोय. चुकी होत्या.
व्हेरिएशन करायचा प्रयत्न, लेग ब्रेकच्या प्रयत्नात आता पाहायला मिळतोय. मात्र कशा प्रकारचा बॉल फेकेल. ओ समोर टाकलाय, पुढ्यात टाकलाय, निमंत्रण दिलं, आमंत्रण स्वीकारलं अक्षयने आणि विकेट आली. महत्वाची विकेट आली. कमलेशला जावं लागतं माघारी. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. फलंदाज होईल आउट. थोडस घाई करा पा. थोडस घाई करा, विनंती असेल खेळाडूंना. ओ हो, हा बॉल देखील प्रचंड वेग पाहायला मिळतो. मिथूनला सुरगा बसलाय आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मात्र बॅटर देखील कमी नाहीयेत. सुनील कित्येक वर्ष या टीमची सेवा केली आहे. कवलेवाडी टीमला अनेक मॅचेस जिंकून दिल्यात असा हा खेळाडू. मात्र वेग प्रचंड आहे मिथूनचा आणि त्या वेगावर आता बीट होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट कॅल्क्युलेशनने खेळलं जात आहे इकडे आणि त्याच मुलं या टीमची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. खिरवडे संघ हो खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्क लाईनचा बॉल पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा असं म्हटलं जातं आणि तेच गोलंदाजी हात आलतोय मिथून. ओहो क्लीन बॉल, मोठा धक्का. बॅटिंग करत असताना सुनीलला जावं लागतंय माघारी. वन मोर विकेट डाऊन. 9 ला धक्का लागलाय. धक्का क्रमांक तिसरा. सुनील बॅक टू पवेलियन. ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये चांगल्या धावा केल्या होत्या शुभमने, त्यालाही अजून एकही बॉल फेस केलाय ना, त्यामुळे मोठी बाब आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही तुमच्या मेन खेळाडूला स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही लीग फॉर्मॅट खेळता किंवा अजून व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना, तेव्हा तुमच्या मोठ्या खेळाडूला संधी देणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे बॅटिंग करत असताना शुभमला स्ट्राईक येणं खूप गरजेचं ठरेल. ओ इकडे चॉप केल्या बॉलला कापलं गेल्यानंतर मात्र बालकृष्णाच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतो आणि इथून धाव येत असताना सिंगल मिळेल. नवीन बॅटर ऋषी. नवीन बॅटर ऋषी आलाय. ओ ऋषी साठी पुढचा बॉल. ओ फुलटॉस है. भाई मुझे मार, लेकिन ऋषि भाई को कुछ समझ नहीं पाया और यहाँ से मिलती हुई 1 रन. आसानी के साथ 1 रन मुकम्मल की है. स्ट्राइक रोटेशन नजर आ रहा है. गेंदबाजी के लिए बालकृष्णा हुनार गेंदबाज है. आड़े बल्ले से खेलने का प्रयास था. यहाँ से वाइड बॉल का इशारा आता हुआ स्कोर में बढ़ोतरी. कुल मिला के रन टोटल में 12 रन. अजित पाटील, जरा आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. अजित दादा पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. अजित दादा पाटील, संतोष, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला एखादा कॅप्टन इकडे पाठवायचा आहे. पण अंधार जास्त झालाय त्यामुळे थोडीशी षटकांमध्ये आपल्याला कपावत करायची आहे. अजित पाटील, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित पाटील, आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. अजित पाटील, अजित पाटील, तुम्ही महादेव भाऊंना कॉल करू शकता. पहा, फोन करा.
जे काय आहे ते तुमच्यापर्यंत ते सांगतील. काही विशेष सूचना आहेत. अंधार देखील पडत चालला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो फ्रंट उजरमध्ये आपल्याला चांगल्या मॅचेस खेळायच्या आहेत, त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बॉल मिळते 16 या आकड्यावर. बालकृष्णाचा हाफ ट्रॅकर बॉल हो 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 जाग्यावरून खेळू काढलाय. ओहो, 1 हँडेड कॅच. राम पाटील बाबासो हे खेळाडू होते, क्षेत्र प्रेक्षक होते, पॉल्सड बाय आहेत आणि एका हाताने मोगली सारखा कॅच पकडलाय. आईवा कॅच. पुढचा बॉल फुल टॉस. परत एकदा टर्न केलाय. आदेश आणि बनतील दर्शक. चौकार आलाय. लेट पण थ्रेट आणि ग्रेट हेच आता पाहायला मिळतोय. मात्र ही सुरुवातीला फटके आले असते तर या मॅच मध्ये शिरकाव झाला असता. ओ परत एकदा वाईट बॉलचा इशारा. पुढचा बॉल परत एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि इथून या मॅच मध्ये विजय होणारा संघ टीम मराठवाडा खेरोडे टीम सलगचा दुसरा विजय संपादन करत असताना बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती आणि आज मात्र आर्यनच्या अनुपस्थितीमध्ये बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत आणि त्यामध्ये चेतन पाटीलची बॅटिंग खतरनाक बघायला मिळाली.